राजगुरुनगरच्या घटनेच्या निषेधार्थ गोसावी समाजाचा सांगलीत जनआक्रोश मोर्चा, नराधमांना फाशी देण्याची मागणी। राजगुरुनगर पुणे येथे 2 लहान मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सांगलीत गोसावी समाज आणि सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या आंदोलनाचे नेतृत्व गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी यांनी केले। ते बोलताना म्हणाले, राजगुरुनगर पुणे येथे गोसावी समाजाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार आणि त्यांचा खून झाला आहे। ही घटना दुर्दैवी आहे। त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी विजयनगर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। यावेळी या घटनेतील आरोपींना फाशीचीच शिक्षा द्या या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी गोसावी समाजाचे महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजगुरुनगर पुणे येथे आमच्या समाजातील 2 सख्या बहिणीची अमानुष हत्या, त्यांचे लैंगिक शोषण करून अमानुष हत्या झाल्या प्रकरणाबाबत गोसावी समाजातून सर्वात प्रथम मी तेथे जाऊन 27/12/2024 रोजी या प्रकरणाला वाच्यता बोलून रस्ता रोका केला। त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती उपसभापती नीलमताई गोरे यांनी तेथे येऊन आम्हाला सदर घटना हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल, आरोपीला फाशी होईल व सदर या पूर्ण प्रकरणात माननीय उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची नियुक्ती होईल व पीडित कुटुंबाला आर्थिक निधी दिला जाईल। पण असे तरी एकंदरीत चित्र दिसत नाही आणि त्यात जो आरोपी धरलेला आहे तो सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा परप्रांतीय असून त्याचं वय 54 आहे। आम्हाला एकच यात संशय आहे की हे स्वरूप कुठंतरी चुकीच्या दिशेने चाललेलं आहे। आम्हाला आमच्या पुढं सत्य आणलेले जात नाही, करणार कोण आणि दाखवलं कुणाला जाते हेच कळना, नेमका तोच आरोपी आहे का हे पण कळना। याच्यासाठी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध म्हणून दिनांक 3/1/2025 रोजी शिरवडी राजगुरुनगर टोलनाका येथे हजारोच्या संख्येने गोसावी समाज रस्ता रोको करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आणि या तीव्र स्वरूप आंदोलनाबाबत जे काही निषेधात होईल किंवा अनुचित प्रकार घडेल त्याला महाराष्ट्र सरकार हेच सर्वस्वी जबाबदार राहील आणि तरी सुद्धा आमचं ऐकलं नाही तर मुंबई मंत्रालयापुढे पूर्ण समाज जाऊ, या मंत्री गृहमंत्री यांना बाहेर निघायचं अवघड करू, आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा, मग तुम्ही आम्हाला क्रिमिनल म्हणून ठरवा, पण आमच्या लहानग्या चिमुकल्या लहान मुलींना आमच्या न्याय मिळवून दिल्याशिवाय आमचा गोसावी समाजामागे हटणार नाही। आणि मी माझ्या गोसावी समाजाला जाहीर आवाहन करतो की दिनांक 3/1/2025 रोजी आपण हजारोच्या संख्येने येऊन सदर या पीडित कुटुंब आपल्या समाजाच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम करावे।